आरोग्य विभाग भरती 2026 एक्झाम डे स्ट्रॅटेजी. परीक्षेच्या दिवशी काय करावे, काय टाळावे? मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा डे म्हणजे आपल्या परीक्षेचा दिवस असतो. कारण की आपण महिना, 2 महिने, 3 महिन्यापासून आपण काय करतो, अभ्यास करत असतो. परंतु जेव्हा लास्ट मोमेंट असते म्हणजे आपली परीक्षेचा दिवस असतो, तर खूप खूप स्टुडंट्सना असं घाबरट होतो. खूप स्टुडंट्स जे अनकम्फर्टेबल फील करतात. म्हणून मी तुमच्यासाठी एक लेक्चर घेऊन आलेलो आहे. चल सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी शहबाज शेख आणि तुम्ही आहात MPW लर्निंग सेंटर. मित्रांनो, अनेक विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात, पण परीक्षेच्या दिवशी केलेल्या काही छोट्या चुका त्यांना महागात पडतात. उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचणे, हॉल तिकीट विसरणे, घाबरणे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरणे, वेळेचे योग्य नियोजन न करणे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम डे स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर परीक्षेच्या दिवशी आत्मविश्वासाने पेपर देऊ शकाल. तर मित्रांनो, आपल्याला जे हे तर एक्झाम डेमध्ये जे आपला सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो म्हणजे एक्झाम डे, त्याच्यासाठी आपल्याला काय चुका करायची नाही आणि काय करायचे, काय टाळावे, हे सगळं आपल्याला जे तर पाहायचं आहे. चल मग आता स्टेप 1 आपण स्टेप बाय स्टेप होऊन पाहू. तर स्टेप 1, हॉल तिकीट आधीच डाउनलोड करून ठेवा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कधी कधी काय होतं, साईडवर लोड येतो, सर्व्हर डाऊन होतो, तर हॉल तिकीट जे आहे ना डाउनलोड होत नाही. पण मित्रांनो, शक्यतो हॉल तिकीट आपल्या ज्या दिवशी हॉल तिकीट रिलीज झाले, जसं आपल्याला नोटिफिकेशन येतो, मेल येतो, मेसेज येतो, जे नंबर आपण दिलेला आहे ना, तो तिथं मेसेज येतो का तुमचं हॉल तिकीट रिलीज झालेलं आहे, जनरेट झालेलं आहे, डाउनलोड करा, असा मेल पण येतो आणि मेसेज पण येतो. शक्यतो त्याच दिवशी आपण काय करावं, हॉल तिकीट डाउनलोड करून ठेवायचं आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा. त्यावरील नाव, फोटो, परीक्षा केंद्र आणि वेळ तपासा. मित्रांनो, जो हॉल तिकीट आपण काढते ना, सगळ्यात अगोदर त्याच्यावर आपलं नाव बरोबर आहे का ते बघायचं, आपला फोटो वगैरे बरोबर आहे का तो बघायचा, परीक्षा केंद्र बघायचा, म्हणजे आपल्याला लोकेशन कोणतं दिलेलं आहे. जर लोकेशन लांब असेल, आपण एका दिवसात पोहोचू शकत नाही, तर मुक्कामानी जायचं. एक दिवस अगोदर आपण परीक्षा केंद्रावर जायचं आणि वेळ बघायचा, आपला वेळ कोणता आहे. ठीक आहे मित्रांनो. चला, हॉल तिकीट आपण डाउनलोड करते ना, त्याच्यावर एक ऑलरेडी आपली एक फोटो येते, म्हणजे ते प्रिंट आउट येते आणि एक फोटो आपल्याला सोबत जोडावं लागते. म्हणून ते सगळं हॉल तिकीटची तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवावं लागते. ठीक आहे मित्रांनो. आता स्टेप 2, आवश्यक वस्तू तयार ठेवा. एका फाईलमध्ये आधीच ठेवा हॉल तिकीट, वैध फोटो ID म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, म्हणजे पासपोर्ट, त्यापैकी एक काहीतरी पाहिजे आपल्याला. आवश्यक असल्यास पासपोर्ट साईज फोटो पण सोबत ठेवा. मी म्हणलो तुम्हाला की जे हॉल तिकीटवर एक प्रिंटआउट फोटो येतो आणि आपल्याला एक फोटो लावावा लागतो, एक ॲडिशनल फोटो आपल्याला एक ॲड करावा लागते. ठीक आहे मित्रांनो. काळा किंवा निळा बॉलपेन जाहिरातीनुसार वापरा. एकतर बॉलपेन पाहिजे आपल्याला, जेल पेन नाही, कोणतेच पेन वापरायचे नाही, ऑनली ऑन ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉलपेन वापरायचं आपल्याला. स्टेप 3, परीक्षा केंद्र आधी पाहून ठेवा. शक्य असल्यास एक दिवस आधी परीक्षा केंद्र कुठे आहे ते पाहून या. यामुळे परीक्षेच्या दिवशी गोंधळ होणार नाही. मित्रांनो, जो आपल्याला सेंटर भेटलेलं आहे, ते सेंटर कुठं आलेलं आहे, एक्झाम सेंटर कुठं आलेलं आहे, म्हणजे शक्यतो आता काय करतात, आपण जे एक्झाम सेंटर टाकलेला असतो, जे आपण प्रेफरन्स टाकलेला असतो, कदाचित ते काय असतो, कधी कधी ते आपल्याला भेटत नाही, आपल्याला काय वेगळंच, बहुतेक वेगळंच भेटतो. आता मी आरोग्य विभाग म्हणजे नाही, जिल्हा परिषदचा आरोग्य सेवक म्हणजे मी फॉर्म भरला होता, 40-50 दोन्ही भरले होते. तर मी सेंटर टाकला औरंगाबादचा आणि माझं सेंटर आला नागपूरला. दुसरा सेंटर आला पवई, मुंबई. म्हणजे जे टाकलं होतं तिथं नाही आलं, भलतीच वेगळंच त्यांनी काय केलं, सेंटर टाकून दिला. म्हणून ते शक्यतो सेंटर आधी आपण तपासा का आपण एका दिवसात पोहोचू शकता का, आपण एका दिवसात तिथं जाऊ शकता का, सगळे आपल्याला ट्रॅव्हलिंग सोय काय आहे सगळं आपण पाहून घ्यायचं आहे. यामुळे परीक्षेच्या दिवशी गोंधळ होणार नाही. स्टेप 4, वेळेच्या आधी पोहोचा. किमान 45 ते 60 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, शक्यतो जेवढं आपण लवकर जाऊ शकतो, म्हणजे 1 तास, 2 तास, 3 तास अगोदर आपण जाऊन ठेवायचं. समजा सकाळी 11 वाजता आपला पेपर आहे, तर ते आपल्याला 10 वाजता जे आपल्याला आतमध्ये घेतात, म्हणजे 1 तास अगोदर ते आपल्याला काय करतात, सेंटरमध्ये घेतात. आणि त्यासाठी आपल्याला 2 तास अगोदर, म्हणजे सकाळी 11 वाजता पेपर येतात, 10ला ते आतमध्ये घेतात, 9-8 म्हणजे 7:30-8पर्यंत आपल्याला तिथं पोहोचायचं असतं. स्टेप 5, शांत राहा, एकदम सायलेंट राहायचं. इतर विद्यार्थी कोणता विषय बोलत आहेत याकडे लक्ष देऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा. आता काय होतं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं भरपूर विद्यार्थी असतात, भरपूर स्टुडंट्स असतात. कोण काय बोलतो, कोण निगेटिव्ह बोलतो, कोण पॉझिटिव्ह बोलतो. पण आपलं जे माइंड असतं ना, ते निगेटिव्हला लवकर काय करतो, कॅच करतो. म्हणून सगळ्यांना सोडून द्यायचं आहे, कोण काय बोलू द्या, आपल्याला एकदम आपल्या एक्झामवर आपला फोकस ठेवायचा आहे, आपल्या स्टडीवर. और म्हणजे तरी आपल्याला थोडंसं म्हणजे अनकम्फर्टेबल फील व्हायला डोळे बंद करायचे, तिथं जाऊन डोळे बंद करा, शांतपणे तिथे टेबल असतो, झोपून जायचं.
शांतपणे जाऊ आपला एक्झाम म्हणजे टाईम स्टार्ट होणार त्याचे 10-15 मिनटं अगोदर आपल्याला एकदम फ्रेश व्हायचं, पाणी वगैरे तिथं असतं, पाणी वगैरे प्यायचं, वॉशरूमला एकदा जाऊन यायचं, फ्रेश व्हायचं आणि नंतर एकदम एकदम रिलॅक्स बसून आपल्याला एक्झाम द्यायचं. कोण काय बोलतो, कोण काय करतो त्याच्याची आपल्याला काय घेणं देणं नाही. नंबर 6, स्टेप नंबर 6, प्रश्नपत्रिका नीट वाचा. सूचना सूचना पूर्ण वाचा. निगेटिव्ह मार्किंग असल्यास त्यानुसार रणनीती ठरवा. म्हणजे मित्रांनो, आपण परीक्षा देतो त्याचे 10-5 मिनटं अगोदर आपल्याला एक नोटीस येते. कम्प्युटरवरच आता MCQज असतो, ऑनलाईन परीक्षा असते, मग आपल्याला एक नोटीस येते. ते नोटीस पूर्ण वाचायची. का निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही. मग जर निगेटिव्ह मार्किंग असले तर 1/4 निगेटिव्ह आहे का 1/3 निगेटिव्ह आहे. म्हणजे 1/4 म्हणल्यावर 4 क्वेश्चन रॉंग आल्यावर आपला 1 मार्क जाईल, किंवा 1/3 असली तर 3 क्वेश्चन रॉंग आल्यावर आपला 1 मार्क जाईल. असं त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी जी आहे तर ठरवायची की आपल्याला पेपर कसं द्यायचं. म्हणजे एका क्वेश्चनला किती टाईम द्यायचा, कोणते क्वेश्चन अगोदर करायचं, कोणते क्वेश्चन नंतर करायचे. निगेटिव्ह मार्किंग असल्यास, जर निगेटिव्ह मार्किंग तर शक्यतो नसतीच. आरोग्य विभागच्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग शक्यतो नसते. जर एखाद्या वेळेस त्यांनी टाकलेस तर ते गोष्ट वेगळी आहे. वेळेचे नियोजन करा. सुरुवातीला सोपे प्रश्न सोडवा. तुम्हाला काय म्हणलं, सुरुवातीला सोपे प्रश्न सोडवा. कठीण प्रश्नावर जास्त वेळ वाया घालू नका. शेवटी वेळ असल्यास पुन्हा त्यांच्याकडे या. म्हणजे मित्रांनो, काय करायचं, आधी सोपे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करून घ्यायचे. नंतर म्हणजे आता त्यांनी काय केलं, टाईम लेवल लावलेला आहे, टायमर लावलेला असतं. म्हणजे 200 मार्क्सला असतं ना, 25 प्रश्नांना 25 क्वेश्चन्सला नाही, म्हणजे 200 मार्क्सचं पेपर असतं. तर 25 मिनिट असे दिलेले असते. म्हणजे 30 मिनटं आपल्याला दिलेले असते. 30 मिनटामध्ये 25 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे. म्हणजे 60 मिनटं, यानी की 1 तासामध्ये आपल्याला 50 क्वेश्चन सॉल्व करायचे. पुन्हा 1 तासामध्ये आपल्याला काय करायचं, 50 क्वेश्चन सॉल्व करायचे. म्हणजे असं 30 मिनटाचा म्हणजे अर्ध्या तासाचं त्यांनी आपल्याला टायमर दिलं असतं. अर्ध्या तासामध्ये आपल्याला 25 क्वेश्चन सॉल्व करायचेच. जर हे लक्षात ठेवा मित्रांनो, जर अर्ध्या तासाच्या अगोदर आपले 25 क्वेश्चन झाले, आपले 25 क्वेश्चन आपले अर्ध्या तासाच्या अगोदर झाले, तर मग ते जे 25 क्वेश्चन अंतरी आपल्याला टाईम उरलेला असलं, तर मग जे 25 क्वेश्चन आहे ना त्याला रिवाईज करायचं. एक आपण बरोबर उत्तर दिले का नाही दिले, एकदा डबल एकदम फास्ट रिव्हिजन करायचं का आपण ह्याचं काय काय उत्तर दिलेलं आहे, ह्याचं काय ठेवलेलं आहे, सगळं एकदम आपल्याला व्यवस्थित एकदा बघून घ्यायचं. मग निवास 2 मिनटं टाईमपास करायचा. मग आपल्याला पुढचा स्टेप आपल्याला ऑटोमॅटिक चालू होती. ठीक आहे मित्रांनो. स्टेप 8, अंदाजाने उत्तर देऊ नका. जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर आवश्यक गेस टाळा. अनावश्यक गेस टाळा. निगेटिव्ह मार्किंग असले ना मित्रांनो, काही उत्तर देऊन यायचं नाही. म्हणजे जे आपलं उत्तर बरोबर येतील ना, जर 1/3 आणि 1/4 असला ना, 4 क्वेश्चन निगेटिव्ह रॉंग आले का 1 मार्क आपला ओरिजिनल जाईल. 3 क्वेश्चन आपले रॉंग आले का 1 आपला ओरिजिनल जाईल. म्हणून शक्यतो अनावश्यक गेस टाळा. स्टेप 9, शेवटच्या 10 मिनिटात उपयोग. जे शेवटचं आपलं 10 मिनिटाचं त्याचा उपयोग काय काय, सर्व उत्तरे पुन्हा तपासा. काही प्रश्न राहिले आहेत का ते पहा. आता मित्रांनो, काही टेन्शन नाही बघा, का जेव्हा आपण ऑनलाईन एक्झाम देतात ना, तिथं आपल्याला दाखवतो, म्हणजे इंडिकेट होतं का आपण कोणते कोणते क्वेश्चन आपण सॉल्व केलेले, कोणते क्वेश्चन आपण अनसॉल्व आहे. म्हणजे तिथं इंडिकेट देतो. अनसॉल्व असलं ना त्याला एक कलरनी समजा व्हाईट कलर असतो. जर आपण अनसॉल्व केलेलं आहे ना ते व्हाईटच असतो, आणि जर सॉल्व केलेलं असतं तर कलर ग्रीन होतो. म्हणजे त्याचं टेन्शन नाही आहे, फक्त एकदा रिवाईज चेक करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता परीक्षा संपल्यानंतर काय करायचं, 10वा स्टेप, पेपर कसा गेला याची जास्त चिंता करू नका. पेपर कसा गेला याची जास्त चिंता करू नका. अधिकृत आन्सर की आणि पुढील अपडेटची वाट पहा. मित्रांनो, काय होतं, आपण परीक्षा देतात, परीक्षा दिल्यानंतर काय होतं की सगळे स्टुडंट्स एकमेकांना घाई करतात, मी अशी दिली, मी तशी दिली. मग जे स्टुडंट्स असतात ज्यांचा पेपर समजा चांगलं गेलेलं असतं, पण लोकांचे स्टुडंट्सचे जे बातम्या ऐकून ते काय करतात, स्वतःवर काय करतात, ते एक परेशान होतात का माझा पेपर कसा गेला. म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही. एकदा एक्झाम दिली ना, आता सोडून द्यायचा, टेन्शन नाही घ्यायचं. घरी यायचा, आन्सर की येते, रिस्पॉन्स शीट येते, 8-10 दिवसात किंवा 2-3 दिवसात रिस्पॉन्स शीट येते. मग बिलकुल बघायचं आपण किती क्वेश्चन बरोबर केलेले, किती क्वेश्चन आपण रॉंग केलेले. मग त्या हिशोबानेच आपल्याला चालायचं आहे. कोणाच्या बोलण्यावरून, कोणाच्या ह्याच्यावरून आपल्याला काय देणं घेणं नाही. मित्रांनो, यश फक्त अभ्यासावर अवलंबून नसतं. यश फक्त अभ्यासावर अवलंबून नसतो. योग्य तयारी, योग्य रणनीती, परीक्षेच्या दिवशी शांत मन ही यशाची गुरुकिल्ली आहे. या 10 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही अधिक आत्मविश्वासाने परीक्षा देऊ शकता.
म्हणून मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुमची परीक्षा रणनीती काय असते. म्हणून पुढचा भाग आपण बघूया. आरोग्य विभाग भरती 2026 मेरिट लिस्ट कशी तयार होते, सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट गाईड. हा विषय पुढे घेतला तर भरती प्रक्रियेची संपूर्ण मालिका सलग आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त बनेल. म्हणून मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास चांगला ठेवा, अभ्यासाला एकदम जास्त वेळ द्या. ॲडव्हर्टाईजमेंट कधी येऊ शकते. मागचे 2023मध्ये ॲडव्हर्टाईजमेंट आली ती ऑगस्ट मंथमध्ये. 25 ऑगस्टला आपली ॲडव्हर्टाईजमेंट आली होती. म्हणून मित्रांनो, अभ्यासाला चांगलं नियोजन करा, टाईम द्या, कमीत कमी 3 तास द्या, 2 तास जे तर टेक्निकलला द्या, एक तास नॉन टेक्निकलला द्या आणि अभ्यास आपला कंप्लीट करा. पण मित्रांनो, आता हे चॅनलवर MPW लर्निंग सेंटर या चॅनलवर मी एक प्लेलिस्ट बनवली. यूट्यूबवर एक प्लेलिस्ट बनवली. त्याच्यावर सगळं तुमचं टेक्निकल सिलेबस कवर होईल, नॉन टेक्निकल पण कवर होईल. हळूहळू मी काय करतो, तुमची एकदम प्रोसेस चालू आहे. टेक्निकल सिलेबस पूर्ण कवर करायचा माझा प्रयत्न चालू आहे. कारण की मी बहुतेक नोट्स त्याच्यावर शेअर पण केलेत. जे 2023ला माझा सिलेक्शन झाला होता. सिलेक्शन झाल्यानंतर मी काय समजा नोट्स तयार केले होते, सगळे नोट्स मी याच्यात ते प्लेलिस्टमध्ये सेव्ह केले. वॉटरबॉर्न डिसीज आणि वेक्टरबॉर्न डिसीज हे 2 आपले महत्त्वाचे टॉपिक असतात. तर वॉटरबॉर्न जे सिरीज आहे, वॉटरबॉर्न सिरीजमध्ये आपण बहुतेक डिसीज आपण जे ते एक्सप्लेन केलेले आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही माझी यूट्यूब चॅनलची MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलची प्लेलिस्ट पहा आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला अभ्यास स्ट्रॅटेजी तुम्ही जे आहे तर बनवून ठेवा. म्हणून मित्रांनो, प्लेलिस्टचा वापर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला वेक्टरबॉर्न डिसीज, नॉन टेक्निकल सगळे तुम्हाला सिलेबस भेटून जाईल. तोपर्यंत भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.